राज्यातील सर्व विभागातील केलेल्या विकासांच्या कामाचे कंत्राटदार, सुभे अभियंता, मंजूर संस्था व विकासक यांची 40,000 कोटींची बिलं गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित असल्यानं त्याविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे। ठाण्यात देखील शेकडो कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळे कंदील आणि दिवाळीला लागणारा फराळ काळा करून निदर्शनं करत काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री ठाण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आम्ही केलेल्या कामाची बिल मिळण्याची आशा आहे, मात्र वारंवार आंदोलने निदर्शनं करून देखील आम्हाला न्याय मिळत नाहीये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून बहिणींच्या पाठीशी उभे राहत असतील तर आमच्यासारख्या कंत्राटी बहिणींचं काय, असा सवाल कंत्राटी महिलांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो। तुम्ही लोकांनी पण आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आमची आंदोलन तुम्ही दाखवलेली आहेत, परंतु हे शासन इतकं निधर्गत आहे, गेंड्याच्या काठीचं झाल्यासारखं आहे की अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीये। म्हणून आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आंदोलन छेडलेले आहे। आमच्या ज्या प्रमुख 5 मागण्या आहेत त्याच्यामधली एक सर्वात मोठी मागणी आहे की कंत्राटदारांचे पूर्ण राज्यातले 40,000 कोटीचे आमची देयकं बाकी आहेत। ही जी देयकं बाकी आहे त्याच्यामध्ये 1 लाखापासून ते साधारणतः 1 कोटीपर्यंत काम करणारा जो मधला वर्ग आहे, ज्याला फुटका कंत्राटदार म्हणतो, ते आम्ही म्हणत नाही, ते शासन म्हणतं। हा जो फुटका कंत्राटदार जो काम करतो तर त्याची देयकं देण्यासाठी शासनाकडे निधी नाहीये। आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, आम्ही बांधकाम मंत्र्यांबरोबर आमच्या 2 बैठका झाल्या, आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, कोणीही याच्याकडे काही विनंती करून सुद्धा लक्ष देत नाही। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही तुमच्याकडे नगर विकास खाते आहे, तुमच्याकडे MSRDC खाते, MMRDC खाते आहेत, तुम्ही त्यांच्यातनं 5-50 कोटी रुपये तुम्ही ठाण्यासारखी वर्ग करू शकत नाही का? का नाही करू शकत? आरामात करू शकता, पण करण्याची इच्छा दिसत नाही असं मला वाटतंय। तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आनंदाचा शिदा तुम्ही वाटताय। आज आमची आज दिवाळी होत आलेली आहे, आज आमचे गणपती सुके गेले, आमचे नवरात्र उत्सव सुका गेलेला आहे, आमची आता दिवाळी जवळ आलेली आहे। या दिवाळीच्या या कंदीलमध्ये आपण दिवा लावतो आणि प्रकाश करतो, परंतु मला असं वाटतं की अंधार दूर करून प्रकाश करतो की जेणेकरून या दोघांच्या जीवनामध्ये प्रकाश व्हावा म्हणून। परंतु जसा शेतकऱ्यांच्या घरी जसे दिवे लावले जातात मृत्यूचे, तसं आता मला असं वाटायला लागले की ह्या आमच्या कंत्राटदारांच्याकडे आता तुम्ही ह्या कंदीलमध्ये मरणाचा दिवा लावण्याची वाट बघताय का? तर साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विकासाचं पर्व सांगताय, एकीकडे सांगताय तुम्ही की 10,000 कोटीची कामं, 50,000 कोटीची कामं, 60,000 कोटीचे निविदा तुम्ही प्रसिद्ध करून त्याच्या कार्यारंभ दिले। आपल्याकडे निधी नसताना तुम्ही जर तुमच्याकडे 100% निधी नाही तर तुम्ही निविदा काढताय का? आणि हे निविदा काढण्यामध्ये ही लोक क्लब करतात, 50 कामं एकत्र करून निविदा काढतात आणि मग त्या निविदा जर काढल्या तर त्या कंपन्या कोण घेतात? तर त्या इन्फ्रा कंपन्या घेतात। म्हणजे ह्या इन्फ्रा कंपन्या कुठून निर्माण झाल्या? आताच या 2-4 वर्षामध्ये इन्फ्रा कंपन्यांनी कुठली अशी कामं केली? जी कामं केली इन्फ्रा कंपन्यांचा त्याचं ज्वलंत उदाहरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्या आपट्याने जो पुतळा पडलाय त्याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की या इन्फ्रा कंपन्या लगेच तयार होतात, त्यांच्याकडे कुठला अनुभव नसतो आणि वर्षानुवर्षी जे काम करणारे कंत्राटदार आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना पेमेंट मध्ये देताना थकबाकी करून असं ठेवून द्यायचं। म्हणून आता आम्ही इकडनं आता चाललोय दुर्गा देवरीश्वरीच्या इथे जातोय, त्यांना आम्ही हा फराळ अर्पण करतोय आणि देवीला गाणं मानतोय की हे देवी आम्हाला याच्यातनं मुक्त कर। आणि धर्मवीर आनंदी यांचा हा जिल्हा आहे, मुख्यमंत्री त्यांचे शिष्य आहेत, तेव्हा मुख्यमंत्री महोदय जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही तसं सांगावं, या सरकारकडे पैसे नसतील त्यांनी सांगावं। अजितदादा पवार, तुम्ही आज या राज्याचे अर्थ खात्याचे मंत्री आहेत, तुमच्याकडे निधी नसेल तर सांगावं। आम्ही माननीय प्रधानमंत्री आणि मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री यांच्याकडे आम्ही निधीसाठी आम्ही आता वाटचाल करू असंच आम्हाला वाटायला लागलेलं आहे। मला मुख्यमंत्री साहेब, PWV चव्हाण साहेब दोघांनाही निवेदन करावं असं वाटतंय। 2 महिने आम्ही आंदोलन करतोय, 2 महिन्यात तुम्ही काहीही आम्हाला त्याचा प्रतिसाद दिलेला नाहीये, पण आता आम्ही तुम्हाला एक नम्र निवेदन करतोय की आम्हाला आता आत्महत्या करण्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही। तर हे 15 दिवसच तुमच्या हातात आहेत, तर तुम्ही, मला असं वाटतं की जाता जाता तरी तुम्ही चांगला निर्णय घ्यावा, कारण गेले 2 महिने झाले आम्ही तुमचा पाठपुरावा करतोय, 2 वर्ष झाली आंदोलन करतोय, तुम्ही त्याला काही प्रतिसाद देत नाही। आम्हाला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतंय की जसं आनंदीगे साहेब आज असते ना तर मंत्रालयात येऊन तुमच्याकडे फाईल साईन करून घेऊन गेले असते। जर आज आम्ही गेलो असतो ना त्यांच्याकडे तर आम्हालाही मंत्रालयात यावं लागलं नसतं, ते स्वतःच गेले असते तिथे आणि स्वतःच फाईल साईन करून आम्हाला आज आले असते पैसे खाली। तर आम्हाला तुम्हाला एवढंच निवेदन करायचं की आमची दिवाळी काळी करू नका, आमची दिवाळी चांगली करा, एवढंच तुम्हाला नम्र निवेदन आहे।